दामोदर सामंत यांच्या मुलांसाठी त्यांच्या वडिलांपेक्षा जास्त कधीच कोणी श्रेष्ठ नव्हतं. कारण की दामोदर सामंत जेवढे काही पैसे कमवायचे तेवढे सर्व पैसे आपल्या मुलांना खर्चासाठी देत होते आणि मुलं मात्र जागेवर बसून आयतं खात होते. आयुष्यभर बापाला कामाला लावलं आणि मुलांनी आयतं बसून खाल्लं. वयाच्या 60व्या वर्षापर्यंत बापाने करोडो रुपये मुलांना दिले. तोपर्यंत जगात असा बाप नाही असं मुलं त्यांच्या वडिलांना सांभाळत होते. परंतु वयाच्या 61व्या वर्षी असं काय घडलं की रिटायर दामोदर सामंत यांच्याच मुलांनी त्यांच्या कानाखाली मारली आणि कॉलर पकडून चपलांनी मारलं. ते आपण कथेमध्ये पाहूया. सावंत कुटुंबामध्ये आज खूप आनंदाचं वातावरण होतं. कारण की दामोदर सामंत हे खूप वर्षानंतर भारतात पुन्हा परत येणार होते. जे तरुणपणीच पैसा कमवण्यासाठी परदेशात गेले होते. आत्तापर्यंत फक्त काही मोजक्या दिवसांसाठी ते भारतात येत होते. दामोदर सामंत यांचं तरुणपण आता म्हातारपणात रूपांतरित झालं होतं. डोक्यावरची केस देखील पांढरी झाली होती आणि आता तर ते कितीतरी आजारांनी ग्रासलेही होते. ते जेव्हा भारतातून दुबईला गेले होते तेव्हा मुलं खूप लहान होते आणि त्यांची बायको शालिनीताई सुद्धा तरुण होत्या. त्या दामोदर सामंत यांना बोलायच्या, अहो तुम्ही इथेच कुठेतरी काम शोधा, मी तुमच्याशिवाय 10 वर्ष कसे घालवणार. शालिनीताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यांच्या लग्नाला फक्त 5 वर्ष झाली होती आणि मग एका वर्षानंतर 1-2 वर्षाच्या अंतराने एका पाठोमागून एक 4 मुले देखील झाली होती. घराचा खर्च अचानक एकदम इतका वाढला होता की नवऱ्याच्या पगारात घर खर्च भागवणे खूप मुश्किल होत होते. परंतु तरी देखील शालिनीताई खूप कष्टाने घराचा सर्व खर्च त्यांच्या पगारातच भागवत होत्या. परंतु एकदा दामोदर सामंत यांच्या मित्राने त्यांना सांगितलं की तू दुबईला जाऊन पैसे कमव. जर तुझी अशी इच्छा असेल की तुझं म्हातारपण अगदी आरामात जावं तर मग तू दुबईत जाऊन मेहनत कर आणि पैसे घरी पाठवत जा. इकडे तुझं कुटुंब स्वतःचं घर आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करतील आणि जेव्हा तू पुन्हा भारतात इकडे येशील तेव्हा तू तुझं आयुष्य अगदी आरामात घालवशील. तेव्हा दामोदर सामंतला देखील त्यांच्या मित्रांचं बोलणं योग्य वाटलं. त्यांनी विचार केला, मेहनत तर प्रत्येक ठिकाणी करायचीच आहे, परंतु भारतात मेहनतीचा इतका मोबदला कुठे मिळतो. जर बाहेर परदेशी गेलो तर खूप मेहनत करून काबाड कष्ट करून भरपूर पैसा कमवेल आणि मग त्याच पैशातून मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकेल. हे त्यांचे विचार जेव्हा त्यांनी शालिनीताईंना बोलून दाखवले तेव्हा शालिनीताई त्यांच्याकडे एकटक पाहू लागल्या आणि बोलू लागल्या, तिकडे जाणं खरंच गरजेचं आहे का. आपण एवढ्या पैशात देखील आपलं भागवतोय ना. मी तर कधीही तुमच्याकडे कोणत्याही बाबतीत तक्रार देखील केली नाही. त्यावर दामोदर सामंत बोलू लागले, शालू जरा मुलांचा विचार कर. जर त्यांना चांगलं शिक्षण मिळालं तर त्यांचं भविष्य देखील चांगलं असेल आणि मी तर त्यांच्यासाठीच तिकडे जात आहे. शालिनीताईंच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्या बोलू लागल्या, 10 वर्षाचा काळ हा काही कमी नाही. परंतु दामोदर सामंतने मनातल्या मनात दुबईला जाण्याचं निश्चित केलं होतं. त्यांनी शालिनीताईंचं काही एक ऐकलं नाही आणि त्यांनी शालिनीताईंचे दागिने विकले आणि दुबईसाठी लागणारा व्हिसा बनवून घेतला. 10 वर्षात त्यांनी जे काही कमवलं ते शालिनीताईला पाठवायचे आणि शालिनीताईंनी देखील आपल्या नवऱ्याच्या कमाईला कधीही वाया जाऊ दिलं नाही. त्या पैशात त्यांनी स्वतःसाठी घर विकत घेतलं. सोबतच त्या पैशांनी जमीन देखील विकत घेतली. 10 वर्षानंतर जेव्हा दामोदर सामंत पुन्हा भारतात परत येणार होते तेव्हा त्यांच्या मालकाने त्यांना सांगितलं, तुला फक्त मी 3 दिवसांची सुट्टी देऊ शकतो. 3 दिवसानंतर तुला पुन्हा परत यावे लागेल. दामोदर सामंत जेव्हा भारतात आले तेव्हा शालिनीताई त्यांना म्हणाल्या, बस आता तुम्ही तिकडे परत जाणार नाही. परंतु मोठा मुलगा म्हणू लागला की मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचे आहे आणि त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च आहे. मुलगी देखील वयात आली होती आणि तिचं देखील काही वर्षानंतर लग्न करणं गरजेचं होतं.
दामोदर सामंतने विचार केला की 10 वर्ष अजून दुबईमध्ये काबाड कष्ट केले तर परिस्थिती अजून चांगली होईल आणि मुलांच्या ह्या आर्थिक अडचणी आहेत त्या देखील आरामात दूर होतील. शालिनीताई डोळ्यात अश्रू ढाळत होत्या, परंतु दामोदर सामंत काही थांबले नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा दामोदर सामंत भारतात आले तेव्हा त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाचे आणि मुलीचे लग्न केले. मुलगा 25 वर्षाचा झाला होता तर मुलगी 23 वर्षाची झाली होती. त्यांचं लग्न जमवेपर्यंत सगळं काही शालिनीताईंनीच केलं होतं. शालिनीताई आता आजारी राहू लागल्या होत्या. मुलांच्या लग्नासाठी दामोदर सामंतने बऱ्यापैकी खर्च केले आणि मुलांचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. तेव्हा दामोदर सामंत 1 महिन्याच्या सुट्टीवर आले होते. सर्व काही सुरळीत चालू होते. एके दिवशी दामोदर सामंत यांचा मोठा मुलगा म्हणाला, बाबा आता मला देखील व्यवसाय करायचा आहे. मी सगळीकडे माझे हातपाय मारले आहेत परंतु मला नोकरी मिळत नाही. तेव्हा दामोदर सामंत म्हणाले, बेटा तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुझा बाप जिवंत असताना तू काळजी का करतोस? आणि मग त्यानंतर 20 लाख रुपयांचा चेक दामोदर सामंत यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या हातात ठेवला आणि बोलू लागले, हे घे, तुला जो काही व्यवसाय करायचा आहे तो कर. तो 20 लाख रुपयांचा चेक पाहून तो मोठा मुलगा खूपच खुश झाला. त्याला तर त्याचे दोन्ही पाय हवेत आहे असेच वाटत होते. तो मनातल्या मनात म्हणाला, माझे वडील दुबईत इतके पैसे कमवतात, मग मला काही काम करण्याची गरजच काय आहे? ते तर मला पैसे हवेत होते म्हणून कारण दाखवावं लागलं. आणि बाबा पण किती भोळे आहेत ना, लगेच मला 20 लाख रुपये देऊन टाकले. आता मी मस्तपैकी हनीमून एन्जॉय करणार. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याने बायकोसोबत बँगलोरला हनीमूनसाठी जाण्याचा प्लॅन बनवला. तो दामोदर सामंत जवळ येऊन म्हणाला, बाबा मी आणि माझी बायको हनीमूनसाठी बँगलोरला जात आहोत, फक्त 1 आठवड्यासाठी, आणि मग फिरून आल्यानंतर मी माझं काम सुरू करेन. शालिनीताईंची तब्येत काही दिवसांपासून खूपच बिघडली होती. दुबईमध्ये असताना तर दामोदर सामंत शालिनीताई सोबत जेमतेम 2 ते 3 मिनिटं बोलायचे. शालिनीताई जवळ खूपच काही होतं आपल्या नवऱ्याला सांगण्यासारखं, परंतु शालिनीताईच्या नवऱ्याजवळ दामोदर सामंत जवळ जणू काही वेळच नव्हता. मुलाला पैसे देऊन ते थोडे निवांत झाले होते आणि विचार करू लागले की चला चांगला आहे, माझा मुलगा स्वतःचा व्यवसाय करणार आहे, त्यामुळे तो भारतात आरामात त्याचं आयुष्य घालवू शकतो. परंतु दुसऱ्याच दिवशी मुलगी सासरच्या घरून तिच्या माहेरी रडत रडत आली आणि म्हणू लागली, माझ्या सासरच्या लोकांनी मला टोमणे मारून मारून अगदी नकोसं केले आहे. ते बोलत आहे की तुझा बाप दुबईवरून खूप सारा पैसा कमावून आला आहे. मग असं असताना आमच्या मुलाला जर 1 गाडी खरेदी करून दिली असती तर काय तुमचं मोठं नुकसान झालं असतं का? आम्ही तर तुझ्यासोबत यासाठी आमच्या मुलाचं लग्न लावून दिलं होतं की तुझा बाप दुबईमध्ये जाऊन पैसे कमवतोय आणि मग त्याचमुळे स्वतःच्या मुलीला ट्रक भरून वस्तू दागिने असं काही देईल. परंतु आमची तर खूपच निराशा झाली आहे. मुलीचं बोलणं ऐकून दामोदर सामंतने मुलीला शांत केलं. त्यांच्या अकाउंटमध्ये आता फक्त 10 लाख रुपये शिल्लक होते आणि त्यांनी ते पैसे स्वतःसाठी ठेवले होते, जेणेकरून उतरत्या वयात त्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी उपयोगी पडतील. बाकीचे पैसे तर त्यांनी सर्व काही भारतामध्ये पाठवले होते. शालिनीताईचा मुलगा लगेचच शालिनीताईकडून सगळे पैसे घ्यायचा आणि बोलायचा, आई तू काय करणार ह्या पैशांचं? घरातला खर्च मी सांभाळेन. आणि ते सर्व पैसे तो त्याच्या आयुष्य आरामात उडवायचा. मुलीच्या डोळ्यातील अश्रू पाहून दामोदर सामंत यांचं हृदय तिळतिळ तुटत होतं. ते बोलू लागले, बेटा तू रडणं बंद कर, मी उद्या तुझ्या नवऱ्यासाठी गाडी घेऊन देतो. 10 लाख रुपयांची गाडी दुसऱ्या दिवशी दामोदर सामंत यांनी जावयासाठी गाडी घेऊन दिली. तेव्हा कुठे जावयाचा मूड थोडा शांत चांगला झाला. मुलीच्या चेहऱ्यावर देखील हसू आलं आणि ते पाहून दामोदर सामंतला देखील बरं वाटलं. परंतु दामोदर सामंत आता पूर्णपणे खिसा यांचा रिकामा झाला होता. एक दीर्घ श्वास त्यांनी घेतला आणि मग पुन्हा एकदा स्वतःचा व्हिसा बनवला आणि दुबईसाठी अप्लाय केला. यावेळी शालिनीताईचं मन आणि बुद्धी दोघेही दामोदर सामंतला पुन्हा दुबईला जाण्यासाठी परवानगी देत नव्हते. शालिनीताई बोलू लागल्या, अहो बस करा, मुलांच्या इच्छा पूर्ण करता करता तुम्ही बायकोला पूर्ण दुर्लक्षित केलं आहे. मला आता उरलेलं आयुष्य तुमच्यासोबत घालवू द्या. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात व्यस्त आहे, कोणी माझ्याजवळ बसत नाही. मला तुमची गरज आहे. या वेळेला तुम्ही जाऊ नका.
तेव्हा दामोदर सामंत बोलू लागले की बस, ही शेवटची वेळ, मला या वेळेला जाऊ दे. आपली लहान मुलगी देखील मोठी होत आहे. तिच्या हुंड्यासाठी देखील बंदोबस्त करावा लागेल. विचार करतोय या वेळेला लहान जावयाला आधीपासूनच गाडीची चावी देईन. आपली मोठी मुलगी जेव्हा रडत रडत माहेरच्या दारापाशी आली होती ते बघवलं नाही मला. ते माझ्या लहान मुलीसोबत होऊ नये म्हणून मी अगोदरच तयारी करून ठेवीन. शालिनीताईने दामोदर सामंतला मिठी मारली आणि रडू लागल्या आणि बोलू लागल्या, लग्नाच्या नावाखाली तुम्ही फक्त मला 5 वर्ष दिली आहेत. त्यानंतर मी फक्त आणि फक्त एकटेपणा सहन केला आहे आणि कधीही न संपणारी ती प्रतीक्षा. माझ्या डोळ्यासमोरून तुम्ही निघून जाता. तुम्ही माझ्याबद्दल थोडा देखील विचार का करत नाही? शालिनीताई दामोदर सामंतला जाऊ देत नव्हत्या, परंतु तरी देखील मुलांसाठी दामोदर सामंत पुन्हा दुबईला गेले. परंतु त्यांना हे ठाऊक नव्हतं की काही वर्षानंतर जेव्हा ते ही बातमी ऐकतील, ती बातमी त्यांच्या हृदयाचे तुकडे तुकडे करणारी होती. त्यांना दुबईला येऊन फक्त 2 वर्ष झाली होती की तेवढ्यात मुलाचा फोन आला. मुलगा रडत रडत बोलला होता, बाबा, आई आपल्याला सोडून गेली आहे. मुलाचं हे बोलणं ऐकताच दामोदर सामंतच्या हातातून फोन खाली पडला. त्यांना वाटलं जणू काही त्यांचा श्वासच थांबला आहे. त्यांच्या कानात आता फक्त शालिनीताईंचे हुंदके ऐकू येत होते. मागच्या वेळेला ती फक्त रडत होती आणि बोलत होती, अहो तुम्ही जाऊ नका. या वेळेला मला तुमचा हा दुरावा सहन होणार नाही. मी खूप थकले आहे तुमची वाट पाहून. मला आयुष्यात ऐशो आराम नकोय. मला फक्त तुमची सोबत पाहिजे. शालिनीताईचं ते बोलणं आठवून दामोदर सामंतच्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहू लागले आणि मग ते गुडघ्यांवर बसून जोर जोरात रडू लागले आणि बोलू लागले, शालू, मला माफ कर. मुलांच्या इच्छेसाठी आणि गरजांसाठी मी तुला तुझ्या हक्कांपासून नेहमीच लांब ठेवलं. मी विचार केला होता की मुलं मोठी होतील, त्यांचा व्यवसाय करतील, तेव्हा मी माझं म्हातारपण तुझ्यासोबत आनंदाने घालवेन. परंतु कदाचित मेहनत, कष्ट माझ्या नशिबातून अजून गेलेच नाही. या थकणाऱ्या प्रवासात तू मला का सोडून गेली शालू? परंतु दामोदर सामंत यांचे पश्चातापाचे अश्रू शालिनीताईला आता परत आणू शकत नव्हते. ते जसे भारतात पोचले तेव्हा बायकोची अंत्ययात्रेची तयारी चालली होती. बायकोचा चेहरा बघण्यासाठी, तिच्यासोबत बोलण्यासाठी त्यांना फक्त 5 मिनिटं मिळाली. आज दामोदर सामंत जवळ वेळ होता, परंतु शालिनीताई जवळ बिलकुल वेळ नव्हता. दामोदर सामंत शालिनीताईच्या मृतदेहाला मिठी मारून जोरजोरात रडत होते आणि म्हणत होते, मला माफ कर. मी तुला नाराज करून गेलो होतो. विचार तर फक्त हाच केला होता की जेव्हा पुढच्या वेळेला येईल तेव्हा तुझ्या सगळ्या तक्रारी मी दूर करेन. परंतु तू तर माझ्यावर खरोखरच रागवलीस शालू. तुझा राग घालवण्याचा मला एक चान्स तरी द्यायचा ना. पश्चातापामुळे दामोदर सामंत अगदी तुटून गेले होते. ते अबोल झाले होते आणि आता आजारी देखील पडू लागले. शालिनीताईच्या 13व्या नंतर मुलगी दामोदर सामंतला मिठी मारून रडू लागली आणि बोलू लागली, बाबा, माझ्या सासरच्या लोकांनी मला आणि माझ्या नवऱ्याला घराबाहेर हकललं आहे. जेव्हापासून माझ्या नवऱ्याची नोकरी गेली आहे, सासरच्या लोकांचा व्यवहार माझ्यासोबत खूपच बदलला आहे. मी आता कुठे जाणार? दामोदर सामंतने मुलीला धीर दिला आणि मग स्वतःच्या घरात मुलीला राहण्यासाठी जागा दिली. तिच्यासाठी दामोदर सामंतने वरती 2 खोल्या बांधल्या. परंतु जावई मात्र काहीच कमवत नव्हता. तो बोलला की मी नोकरी करणार नाही. तो दामोदर सामंतच्या मुलीला सांगायचा की तुझ्या वडिलांना सांग की मला देखील पैसे द्या, मी व्यवसाय करेन. शेवटी या संपत्तीमध्ये तुझा देखील बरोबरीचा वाटा आहे आणि मी जे काही कमावून आणेन ते तुलाच आणून देईल. तर दुसरीकडे जेव्हा मुलाने पाहिलं की आईचा 13वा होऊन 10 दिवस उलटले तरी देखील आपला बाप दुबईला जाण्याचं नाव घेत नाही, उलट रोज आईच्या फोटोजवळ बसून रडतोय, तेव्हा एके रात्री तो वडिलांजवळ गेला. सुरुवातीला तर तो इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला. त्यानंतर दामोदर सामंतला विचारले, बाबा, तुम्ही पुन्हा दुबईला कधी जाणार आहात? त्यावर दामोदर सामंत बोलू लागले की आता मी दुबईला जाणार नाही. आधीपासूनच तुझी आई माझ्यावर रुसून गेली आहे. वडिलांचं हे बोलणं ऐकून मुलगा दामोदर सामंतला धीर देऊ लागला आणि बोलू लागला की देवाच्या पुढे आपलं काही चालत नाही. देवाने आईला बोलवलं त्यामुळे आई निघून गेली. परंतु तुम्ही इथे असे राहून काय करणार आहात? मी तर स्वतः कंगाल झालो आहे. माझ्याकडे आता काहीच पैसे नाहीत. मुलाचं बोलणं ऐकून दामोदर सामंत हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागले आणि बोलू लागले,
मी तुला 20 लाख रुपये दिले होते व्यवसाय करण्यासाठी. त्यावर तो मुलगा म्हणाला की मी व्यवसाय तर सुरू केला होता, परंतु त्यानंतर आई आजारी पडली आणि मग आईच्या आजारपणावर माझा पैसा पाण्यासारखा खर्च झाला. हे बोलताना मुलाने आपली भाषा थोडी बदलली होती. तर दामोदर सामंत बोलू लागले की जर शालिनी एवढीच आजारी होती तर तुम्ही मला का सांगितलं नाही. त्यावर तो मुलगा अडखळत बोलू लागला, बाबा तुम्ही दूर होता, तिकडे परदेशात, तुम्हाला आम्ही कसं सांगणार होतो. दामोदर सामंत बोलले की माझ्याजवळ आता जास्त काही पैसे नाहीत. त्यावर तो मुलगा बोलू लागला, बाबा तुम्ही आमच्यावर उपकार करा, पण दुबईला जा आणि मग तिथे गेल्यावर लगेच मला पैसे पाठवा. या वेळेला मी खूप मेहनत करेन आणि तुम्हाला कमावून दाखवेन. दामोदर सामंतने एक नजर आपल्या मुलावरती टाकली आणि त्यानंतर दीर्घ श्वास घेतला. दामोदर सामंतने एक मनामध्ये पक्क केलं होतं की ते पुन्हा दुबईमध्ये परत जाणार नाही. त्यांना तर त्या घरातून जाण्याचे मनच करत नव्हते. ते त्यांचं उरलेलं आयुष्य त्याच घरात घालविण्याचा विचार करत होते. परंतु जेव्हा मुलाचं बोलणं ऐकलं तेव्हा ते विचारात पडले आणि ते पूर्ण रात्र झोपू शकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच वरून मुलीचा आवाज आणि जावयाचा भांडणाचा आवाज येऊ लागला. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून दामोदर सामंत आश्चर्य वाटलं की त्यांचा जावई त्यांच्याच घरात राहून त्यांच्या मुलीसोबत कसं काय भांडू शकतो. दामोदर सामंत हळूहळू पायऱ्या चढत वर जाऊन त्यांच्या रूमच्या दिशेने जाऊ लागले. जावई आणि मुलीच्या रूममध्ये पोहोचण्यासाठी काही पायऱ्या शिल्लक होत्या की इतक्यात त्यांच्या कानावर जावयाचा आवाज आला. जावई बोलत होता की तुझा बाप अजूनही मला पैसे का देत नाही. तो मला जेव्हा काही पैसे देईन तेव्हाच मी काहीतरी वाहन सामान घेऊन येईन. आता माझ्या खिशात तर 1 रुपया देखील शिल्लक नाही. तुझ्या बापाला जर आपली काळजी काहीच नाही, जे काही पैसे असतील ते फक्त स्वतःच्या मुलाच्या हातावर ठेवतो. जर तुझी इतकी काळजी असती तर आतापर्यंत त्याने माझ्या हातावर पैसे ठेवले असते आणि मग त्यामुळे मी माझा व्यवसाय सुरू करू शकलो असतो. तो जाणून बुजून मला कमीपणा आणतोय. मुलीने जेव्हा हे बोलणं ऐकलं तेव्हा ती रडू लागली आणि बोलू लागली, त्यांनी आपल्याला त्यांच्या घरात ठेवलं आहे ना, मग अजून त्यांनी काय केलं पाहिजे. सारखं सारखं माझ्या वडिलांकडून असं मागणं मला बरं वाटत नाही. दामोदर सामंतने जेव्हा मुलीचं आणि जावयाचं हे बोलणं ऐकलं तेव्हा ते विचारात पडले आणि त्यांच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्यांच्या डोक्यात खूप सारे विचार चालू आले. एकीकडे त्यांची बायको शालिनी त्यांना सोडून गेली होती आणि दुसरीकडे त्यांच्या मुलाचं कालचं बोलणं आणि आज मुलीचं जावयाचं भांडण. ते पुन्हा त्यांच्या खोलीत परत आले. त्यांनी नाश्ता देखील केला नव्हता, फक्त दीर्घ श्वास घेत होते आणि कितीतरी वेळ फक्त वर छताकडे पाहत होते. काही तासानंतर जेव्हा ते खोलीतून बाहेर आले तेव्हा बोलू लागला की मी परवा रात्री पुन्हा दुबईला परत जात आहे. मुलांनी जेव्हा त्यांच्या वडिलांचं बोलणं ऐकलं तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावारा उरला नाही. ते खूप खुश होते की आपला बाप पुन्हा एकदा कमवणारी मशीन बनणार आहे आणि मग महिन्याला लाखो रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये येत जातील. कोणीही आपल्या वडिलांच्या आजारपणाकडे पाहत नव्हतं. सर्वांना फक्त पैशांचं देणं घेणं होतं. दामोदर सावंत तर फक्त त्यांच्या मुलाकडे केविलवाण्या नजरेने पाहत होते. त्यांची फक्त एकच इच्छा राहिली होती की त्यांची मुलं त्यांच्यासोबत प्रेमाने वागतील. मुलंही खरंच त्यांच्याशी खूप प्रेमाने वागत होते. शेवटी जाण्याचा दिवस उजडला. रात्री जेव्हा त्यांचा मुलगा त्यांना एअरपोर्टवर सोडण्यासाठी आला आणि जेव्हा तो म्हणाला की बाबा पहिला पगार भारतात पाठवा जेणेकरून मी माझा व्यवसाय सुरू करेन, दामोदर सावंत यांना कळून चुकले की सर्वांना फक्त पैशांची लालसा आहे. कोणी आपल्या आजारपणाबद्दल वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहत नाही. यावेळी दामोदर सामंत दुबईला गेले. ते खूप जास्त मेहनत करू लागले. ते आधीपेक्षा डबल काम करू लागले. त्याच मेहनत होतं की या फेरीला खूप जास्त मेहनत करून डबल मेहनत करून खूप सारे पैसे भारतात घेऊन जाईल आणि मग पुन्हा इथे येणार नाही. ते जिथे 8 तासांची ड्युटी करायचे तिथे ते आता 12-16 तास काम करू लागले. अतिरिक्त कामामुळे त्यांची तब्येत आता आणखीनच खराब राहू लागली. परंतु असं असतानाही त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक महिन्याला लाखो रुपये ते भारतात पाठवू लागले आणि सांगायचे की हे पैसे साठवून ठेवा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. काही वर्षातच मी भारतात पुन्हा येणार आहे आणि मग मी तिथे राहणार आहे.
ते जेव्हा कधी भारतात पुन्हा परत येण्याचा विचार करायचे तेव्हा त्यांची मुलं काही ना काही इच्छा त्यांना सांगायचे, बोलायचे की ह्या वस्तूंची गरज आहे, ह्या मशीनची गरज आहे. ते कधी सांगायचे की आमचा व्यवसाय आता तोट्यात चालला आहे, आम्हाला एवढं नुकसान झालं आहे. कधी मुलांची अडचण ऐकून ते देखील काळजीत राहू लागले. डोक्यांवरची केसं आता पांढरी होऊ लागली, दाढी तर केव्हाच पांढरी झाली होती. शरीरातील हाडं कमकुवत झाली होती. जेव्हा कधी ते बसायचे तेव्हा परत उठून उभं राहणं त्यांच्यासाठी खूप मुश्किल व्हायचं आणि जेव्हा उठून उभे राहायचे तेव्हा शरीरात खूप जास्त वेदना व्हायच्या. परंतु असं असताना देखील देवाचं नाव घेऊन ते दुबईतला काबाड कष्ट करत राहिले, जेणेकरून त्यांच्या मुलांच्या अडचणी दूर होतील. आयुष्यातले 42 वर्ष त्यांनी दुबईत घालवले होते. 42 वर्ष त्यांनी फक्त काबाड कष्ट केले होते, किंवा आपण असं बोलू शकतो की त्यांनी ते फक्त 42 वर्ष मुलांना आराम मिळावा, मुलांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणूनच घालवले होते. दुबईमध्ये त्यांनी फक्त सुकी भाकर आणि चटणी डाळ खाल्ली होती. ते पैसे वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचे. जेव्हा अगदी खूप साऱ्या महिन्यांनी त्यांची खूप चटपटीत खायची इच्छा व्हायची तेव्हा ते हॉटेलमध्ये जाऊन चांगलं काहीतरी चमचमीत खायचे. नाहीतर त्यांनी कधीही नाश्त्याच्या वेळेला हॉटेलमधून कधीच काही मागवलं नव्हतं. तर इकडे मात्र भारतात त्यांची मुलं त्यांचं आयुष्य अगदी ऐशोआरामात आनंदात घालवत होते. दामोदर सामंत आता म्हातारे झाले होते. ते आता आधीसारखे काम करू शकत नव्हते, त्यामुळे ते आपल्या मालकाकडे काम करायचे. त्याने आता दामोदर सामंतला रिटायर करायचं ठरवलं. तो आता दामोदर सामंतकडून जास्त काही काम करून घेत नव्हता. एके दिवशी त्या मालकाने दामोदर सामंतला त्यांच्याजवळ बोलवलं आणि छोटी रक्कम दामोदर सामंत यांच्याकडे दिली, कारण की मागच्या 42 वर्षापासून दामोदर सामंत त्या मालकाकडे काम करत होते आणि आता त्या मालकाची मुलं त्याचा तो व्यवसाय सांभाळत होते. तो मालक त्या कंपनीत आला आणि दामोदर सामंतकडे 50 लाख रुपयांचा चेक देऊन बोलू लागला की माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट तुला आहे. हा चेक तू भारतात घेऊन जा आणि उरलेलं आयुष्य तुझ्या बायका मुलांसोबत अगदी आनंदात घालव. दामोदर सामंत जेव्हा तो चेक पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आता ते रिटायर झाले होते. त्यांनी एक नजर आपल्या शरीरावरती टाकली आणि मग त्यांना चेकवर टाकली आणि मग त्याच वेळेला त्यांना शालिनीची खूप आठवण आली. कदाचित जर आज त्या जिवंत असत्या तर ते तिला आनंदाने सांगू शकले असते की ते आता भारतात कायमचे परत येणार आहेत. दामोदर सामंतची मुलं तर दामोदर सामंतला फोन फक्त पैशांसाठीच करायचे. ते देखील एखाद्या मिनिटच बोलायचे. दामोदर सामंतने अगदी आनंदाने त्यांच्या मुलांना फोन केला, परंतु कोणी त्यांचा फोन रिसीव्ह केला नाही. ते मुलांना सांगू इच्छित होते ते पुन्हा भारतात परत येत आहे, परंतु जेव्हा कोणी फोन रिसीव्ह केला नाही तेव्हा त्यांनी स्वतः भारतात परत जाऊन सर्वांना सरप्राईज देण्याचं ठरवलं. त्यांनी त्यांचं सर्व सामान गोळा केलं आणि पुन्हा भारतात परत आले. जेव्हा एअरपोर्टवर पोहोचले तेव्हा मुलांना फोन करून सांगितलं की मी भारतात परत आलो आहे, माझी नोकरी आता संपली आहे, मी रिटायर झालो आहे. सगळे खूप खुश होते. मुलं आणि मुली सर्वच घरात जमा झाले होते. सर्वांनी दामोदर सामंतच्या आवडीचं जेवण बनवलं आणि दामोदर सामंतची वाट पाहत होते. 2 मुलं एअरपोर्टवर गेले आणि दामोदर सामंतला घरी घेऊन आले. घरी येऊन जेव्हा दामोदर सामंतने आपल्या मुलांसोबत नातवांना पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कमी होती ती फक्त शालिनीची. शालिनीच्या आठवणीने दामोदर सामंतच्या डोळ्यात अश्रू आले होते. जर आज शालिनी इथे हजर असती तर किती चांगलं झालं असतं. त्यांची लहान मुलगी पण तिच्या सासरी खूप खुश होती. त्या दिवशी ती आपल्या वडिलांसोबत राहिली आणि मग रात्रीचे जेवण झाल्यानंतर तिच्या नवऱ्यासोबत तिच्या सासरी परत गेली. तर मोठ्या मुलीचा नवरा तिथेच एका छोटा व्यवसाय करत होता आणि कमवत होता. मोठ्या मुलीने आपल्या वडिलांचा चांगला पाहुणचार केला. त्यांच्यासोबत छान गप्पा मारत होती. तर सोबत मुलं देखील दामोदर सामंत सोबत गप्पा गोष्टी करण्यात कुठेच कमी पडत नव्हते. त्यांच्या मनात फक्त हेच होतं की आपला बाप आता जे काही पैसे घेऊन आला आहे ते पैसे त्या दोघांपैकी कोणाला तरी एकाला देणार आहे. दोघांची देखील अशीच इच्छा होती की वडिलांनी जास्तीत जास्त रक्कम आपल्या हिस्स्याला द्यावी. दामोदर सामंतने जेव्हा आपल्या मुलांचा पाहुणचार पाहिला तेव्हा ते खूप खुश होऊन मुलांना आशीर्वाद देऊ लागले. 2-3 दिवस अगदी आरामात आनंदात गेले आणि मग त्यानंतर दामोदर सामंतने डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घेतले, जेणेकरून त्यांच्या हाडांना जरा मजबूती येईल. कारण की दामोदर सामंतसाठी आता हळूहळू उठणे देखील खूप कठीण झाले होते. जेव्हा दामोदर सामंतची तब्येत थोडी व्यवस्थित झाली तेव्हा त्यांनी मोठ्या मुलाला विचारलं, बेटा तू कुठे व्यवसाय करतोयस, जरा मला दाखव बरं.
मुलाने जेव्हा वडिलांचं बोलणं ऐकलं तेव्हा तो खूप घाबरला आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला. जेव्हा कधी दामोदर सामंत व्यवसायाबद्दल विचारायचे तेव्हा तो मुलगा वडिलांचं बोलणं किंवा त्याला उत्तर देणं टाळायचा. दामोदर सामंतला आता नक्कीच काहीतरी गडबड आहे याची पुरेपूर कल्पना आली होती. एके दिवशी ते आणि त्यांची मुलगी निवांत बसून गप्पा मारत होते. मुलगी सांगू लागली, बाबा, आमचं नवीन घर तयार होत आहे. आम्ही लवकरच आमच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहोत आणि तुम्ही आम्हाला जे पैसे दिले होते ते देखील आम्ही तुम्हाला परत करणार आहोत. जावई देखील तिथे आला होता आणि बोलू लागला की तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत. माझ्या स्वतःच्या घरातल्यांनी, स्वतःच्या सख्या आईबापाने मला घरातून बाहेर हाकललं, परंतु तुम्ही आमची खूप मदत केली, आमची साथ दिली. आता यापुढे आम्हाला तुमच्यावर ओझं म्हणून राहायचं नाही. त्याचं ते बोलणं ऐकून दामोदर सामंत यांना बोलू लागले की हे घर देखील तुमचेच आहे. हे घर तुमचं स्वतःचं घर आहे. तुम्ही जितकी इच्छा असेल तिथपर्यंत तुम्ही इथे राहू शकता. मी नेहमी तुमच्यासाठी हजर आहे. तेव्हा त्या मुलीने असंच गप्पा मारता मारता दामोदर रावांना सांगितलं की मोठ्या दादाने अजूनही कोणताही व्यवसाय सुरू केला नाही. उलट या घराचा सर्व खर्च तुम्ही पाठवलेल्या पैशातूनच होतो. दादा उगाचच वायफळ खर्च करतो. तो त्याच्या बायकोची आणि मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सांगितलेली रक्कम त्यांना देतो. दामोदर सामंतने आपल्या मुलीचे हे बोलणं ऐकलं तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. ते अगदी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन हे पैसे भारतात पाठवत होते, जेणेकरून मुलगा चांगला व्यवसाय सुरू करेल. आजपर्यंत जर हिशोब मांडला तर त्यांनी आजपर्यंत करोडो रुपये मुलाच्या हातावरती ठेवले होते. जर मुलांनी ठरवलं असतं तर त्या पैशांचा चांगला उपयोग करून महिन्याला लाखो रुपये त्यांनी कमवले असते. ही गोष्ट दामोदर सामंतच्या मनाला खूप लागली होती. मुलगी आणि जावई त्यांचं नवीन घर पाहण्यासाठी तेथून निघून गेले. तर मोहन मात्र मनातल्या मनात मुलांवर खूपच रागू लागला. त्याला असं वाटू लागलं जणू काही त्यांची 42 वर्ष मेहनत अगदी मातीमुळे ठरली आहे. काही दिवस निघून गेले. त्यानंतर एके दिवशी मोठा मुलगा दामोदर सामंत जवळ आला आणि बोलू लागला, बाबा, कामामध्ये खूप नुकसान होत आहे आणि मला माझ्या कामगारांना तुमच्याजवळ किती पैसे आहे ते मला द्या, जेणेकरून जे माझं नुकसान झालं आहे ते नुकसान मी त्या पैशातून भरून काढेन. दामोदर सामंतने जे काय ऐकलं ते त्यांच्या मुलाला बोलू लागले, तुला किती रक्कम पाहिजे? दामोदर सामंतचा मुलगा लगेच विचारात पडला आणि मग बोलू लागला, 10-15 लाख रुपये खूप होतील. दामोदर सामंतने हे ऐकलं तेव्हा ते लगेच उठून उभे राहिले आणि बोलू लागले की माझ्याजवळ तर 1 रुपया देखील नाही. मी कुठून तुला एवढे पैसे देऊ? माझी सर्व कमाई मी तुम्हा लोकांना पाठवली होती. आता माझे हात रिकामे आहे. मुलाने जेव्हा दामोदर सावंतचं बोलणं ऐकलं तेव्हा तो रागाने वडिलांकडे पाहू लागला आणि बोलू लागला, तुम्ही खोटं का बोलताय? असं कसं होऊ शकतं? तुम्ही 42 वर्ष नोकरी केली आहे आणि मग रिटायर होताना तुम्हाला 1 रुपया देखील मिळाला नाही. तुम्ही खोटं बोलताय. परंतु दामोदर सामंतने काहीही ऐकलं नाही. त्यांनी मुलांसोबत भांडायला सुरुवात केली की मी लाखो रुपये तुम्हाला दिले आणि तुम्ही अजूनपर्यंत तुमचा व्यवसाय सुरू केला नाही. निघून जा माझ्या खोलीतून. त्यावेळेला ती परिस्थिती निभावून गेली. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलगा त्यांच्याजवळ आला आणि जबरदस्तीने दामोदर सामंतकडे पैशाची मागणी करू लागला. जेव्हा दामोदर सामंतने पैसे देण्यास नकार दिला आणि मुलाची कॉलर पकडून जेव्हा त्याच्या एका कानाखाली लगावली तेव्हा तो मुलगा देखील खूपच संतापला आणि मग दुसऱ्या क्षणी त्यांनी दामोदर सामंतची कॉलर पकडली. ते सर्व दृश्य पाहून दामोदर सामंतचे हृदय जणू बंद पडलं होतं. दामोदर सामंतचा मुलगा त्यांची कॉलर पकडून उभा होता. मुलीने जेव्हा हा गोंधळ ऐकला तेव्हा ती लगेच खाली आली आणि भावाला मारू लागली. परंतु त्या भावाने स्वतःच्या बहिणीला मारून लांब केलं आणि बोलू लागला, खबरदार, माझ्याजवळ जर आलीस तर. इतकं बोलून दामोदर सामंतच्या मुलाने त्याच्या पायातली चप्पल काढली आणि मुलांना चपलेने मारू लागला. ज्याने 42 वर्ष मुलांसाठी त्याच तरुणपण आणि म्हातारपण काबाड कष्टामध्ये घालवलं होतं, आज त्याची परतफेड अशा प्रकारे मिळाली होती. जेव्हा मुलगी काहीच करू शकत नव्हती तेव्हा मुलीने लगेच तिचा मोबाईल सुरू केला आणि त्याचा व्हिडिओ बनवू लागली आणि लगेच फेसबुकवर अपलोड केला. मुलाने बापाला मारून घरातून बाहेर हाकलून लावलं. तो अगदी मोठ्या आवाजात स्वतःच्या बापाला वाईट साईट बोलत होता. तर दामोदर सामंत मात्र छातीवर हात ठेवून तसेच खाली कोसळले होते. मुलगी वडिलांजवळ पोहोचली आणि त्यांना उठवू लागली आणि छोट्या भावाला सांगू लागली, जा बाबांसाठी पाणी घेऊन ये. परंतु मोठ्या भावाने त्याला घरात येऊ दिलं नाही. बोलू लागला, कोणी याला 1 घोट पाणी देखील द्यायचं नाही. त्याच्या घशाखाली उतरणार नाही. हा मरतोय तर मरू द्या. कंगाल बाप कुठला? हे सगळं चालू होतं की तितक्यात खूप साऱ्या लोकांची गर्दी त्यांच्या घरासमोर जमली.
सोबतच पोलीस आणि काही समाजसेवक देखील होते. ते दामोदर सामंतच्या मुलीकडे चौकशी करू लागले. तर ती सांगू लागली की तो व्हिडिओ मीच फेसबुकवर अपलोड केला आहे. माझा भाऊ माझ्या वडिलांना मारत होता. ही बातमी ज्याने ज्याने ऐकली त्यांनी अक्षरशः कानावर हात ठेवले. बोलू लागले, ही तर खूपच जास्त भयानक बातमी आहे. सक्का मुलगा स्वतःच्या बापालाच मारत आहे. पोलिसांनी लगेच दामोदर सामंतच्या मोठ्या मुलाला ताब्यात घेतलं. दामोदर सामंतच्या मुलीने आणि जावयाने त्याला दवाखान्यात नेलं. दामोदर सामंतला हार्ट अटॅक आला होता, कारण की तो प्रसंग त्यांच्यासाठी खूपच भयानक होता. परंतु काही आठवड्यानंतर दामोदर सामंतच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. तेव्हापर्यंत मुलीचं आणि जावयाचं घर देखील तयार झालं होतं. ते लोक त्यांच्या जुनं घर सोडून नवीन घरात शिफ्ट झाले आणि मग मुलगी देखील आपल्या वडिलांना घेऊन आपल्या नवीन घरात आली. जेव्हा दामोदर सामंतने आपल्या मुलीचा आणि जावयाचा पाहुणचार पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. कोणीतरी त्यांच्या मुलांपैकी त्यांच्यासोबत होतं. मरणाच्या आधी दामोदर सामंतने त्याच्याजवळ असलेले 50 लाख रुपयांचा चेक आणि त्यांच्या नातवाच्या नावावर केला आणि त्यांनी ते सगळे पैसे त्यांच्या मुलीमध्ये वाटले होते. तर मुलाला 1 रुपया देखील दिला नव्हता. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं, ह्या कथेमध्ये चुकीचं कोण आहे? दामोदर सामंत ज्यांनी आपलं आयुष्य, संपूर्ण आयुष्य फक्त मुलांच्या सुखासाठी घालवलं, की त्यांचे लालची मुलं ज्यांनी पैशासाठी बापावरती हात उचलला? तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.